तर आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी खास आयुर्वेदिक रानभाजी घेऊन आलेली आहे। तर ती भाजी कोणती ओळखा बघू। तर आजची भाजी स्पेशल आहे, त्याच्यामध्ये अनेक असे आयुर्वेदिक गुणधर्म आहे जे आजच्या काळाची गरज बनलेली आहे। चला तर मी तुम्हाला ती भाजी दाखवते। भरपूर प्रमाणामध्ये ती भाजी निघालेली आहे आणि पावसाळ्यामध्येही सहजच उपलब्ध होते। पण बऱ्याच जणांना ही भाजी कशी करतात, खायची की नाही हे माहीत नाही, पण मला माहीत आहे, कारण की माझ्याकडे आजीबाई बसलेली आहे आणि आजीबाई मला सगळ्या भाज्यांची माहिती देते। हे जुन्या लोकांच्या भाज्या आहे। तर हे बघा, मी तुम्हाला काढून दाखवते। तर हे बघा, ओळखा बघू हे भाजी कोणती आहे म्हणून। नक्की तुम्ही ओळखली असणार। तर मी ही भाजी काढून पण घेतलेली आहे आणि तुम्हाला याची ओळख पटवून देण्यासाठी दाखवून देते। तर ही भाजी पूर्ण जमिनीवर फैलते। सध्या ही आता पावसाळ्यामध्ये निघालेली आहे आणि कवडी कवडी आहे, तर खाण्यासाठी फार मस्त आहे आणि याच्यात आयुर्वेदिक गुणधर्म पण फार आहेत। हे बघा, कवडी आहे म्हणून हे मोठी झालेली नाही आणि हे पूर्ण जमिनीवर फैलते आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला सहजच उपलब्ध होऊन जाते। तर सांगा बघू या भाजीचं नाव काय। तर या भाजीला महाराष्ट्रामध्ये खापरीची भाजी म्हणतात आणि बऱ्याच ठिकाणी त्याला पुनर्वसा असे नाव आहे। तर मी याची माहिती काढलेली आहे। तिची भाजी ही किडनी स्टोन आणि लघवीच्या आजारावर अत्यंत लाभकारी मानली जाते, तर खायला काही हरकत नाही। तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये ही भरपूर प्रमाणामध्ये निघते। हे बघा, जमिनीवर अशी पूर्णपणे फैललेली असते। ही आपल्याला अनेक ठिकाणी ही भाजी दिसते, पण ही भाजी कशी करायची आणि खातात की नाही हे आपल्याला माहीत नसते। तर ही भाजी आवर्जून खाल्ली जाते आणि ही कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आजीच्या पद्धतीने। तर आपल्या चुलीवरची चव या चॅनलवर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर नक्की लाईक कर जा। हे बघून घे, ही भाजी किती छान दिसत आहे, हिरवीगार आहे आणि याच्यात गुणधर्म पण फार आहेत। तर हे बघा, भरपूर प्रमाणामध्ये मी खापरीची भाजी काढून घेतली आणि ही कशी बनवतात हे मी तुम्हाला दाखवते। चला तर मग, तर पहिले आपण याला मस्तपैकी तोडून घेऊ आणि स्वच्छ पाण्याने मग धुवून घ्यायची। चला तर याची करण्याची पद्धत कशी आहे बघूया। तर हे बघा, ही भाजी कशी तोडायची। मी भरपूर अशी भाजी आणून घेतलेली आहे। तर ही सध्याच्या आता कवडी आहे भाजी, जड झाल्यानंतर याची पानंच तोडतात, पण ही कवडी असल्यामुळे याचे मी डांगा पण तोडून घेते। जर जड असली तर तुम्ही पानंच तोडून घ्यायचे। तर ही अशा प्रकारे तोडून घ्यायची। तर आता मी पूर्ण भाजी तोडून घेते। तर या भाजीमध्ये महत्त्वाचा एक गुणधर्म आहे। ही भाजी शरीराची सूज कमी करण्यास मदत करते। जर आपल्या पायावर किंवा शरीरावर सूज आलेली असेल तर या भाजीचा समावेश आपल्याला जेवणामध्ये करायलाच हवा। तर याने सूज कमी होते असे पण म्हणतात आणि आपली पचनक्रिया सुधारते। तर ही पचनास हलकी आहे, कारण याच्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे। तर हे बघा, संपूर्ण भाजी आता मी तोडून घेतली। तर याला मी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेते। तर या टोपल्यामध्ये भाजी टाकून घेते। तर मस्त याला 2 मिनिटं असं पाण्यात राहू द्यायचं। यातला सगळा कचरा, माती हे पूर्ण निघून जाणार, कारण ही भाजी जमिनीवर फैलणारी आहे। थोडं म्हणजे जमिनीच्या याच्यातच राहते, ती फैलते, अशी उंच नाही आहेत, खाली पसरती भाजी राहते, त्यामुळे माती जास्त राहते, त्यामुळे पाण्यामध्ये 2 मिनिटं ठेवून द्यायचं असं। तर 2 मिनिटं झालेले आहे। तर याला मस्त कचकच पाण्याने धुवून घ्यायचं, कच्चं
आणि नंतर मग काढून घेऊया. चांगलं याचं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं. तर पूर्ण भाजी मी स्वच्छ धुवून घेतली. त्यातला सगळा कचरा निघून गेलेला आहे आणि आपली भाजी पण स्वच्छ धुवून झाली. तर आता मी याला लागणारे साहित्य काय काय आहे ते आणून घेते. भाजीसाठी लागणारे साहित्य बघून घ्या. 2 कांदे घेतलेले आहे, 1 लसणाचा गाठा आणि 2 हिरवी मिरच्या आणि अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं. तर कमीत कमी साहित्यात चवदार अशी भाजी बनणार आहे खापरीची. तर कमी साहित्य घ्यायची आवश्यकता म्हणजे अशी आहे की जर त्या भाजीची खरी चव जर तुम्हाला बघायची असेल तर कांदा, लसण आणि हिरवी मिरची वापरा. त्यामुळे जबरदस्त चव येते. तर तुम्ही वेगळ्या प्रकारची पण करू शकता, ग्रेव्हीची भाजी पण ही करू शकता, पण त्याची चव तशी लागणार नाही. त्यामुळे कांदा, लसूण आणि हिरवी मिरचीतच करा, जबरदस्त भाजी होणार. तर आता मी कांदा चिरून घेते, हिरवी मिरची पण चिरून घेते आणि लसण पण सोलून घेते. तर कांदा तिखट आहे, थोडा डोळ्यामध्ये पाणी येत आहे. मिरची पण व्यवस्थित कापून घ्यायची मस्त. तर आपली हिरवी मिरची, कांदा कापून झाला. तर आता मी लसण पण माझा शिरून झालेला आहे व्यवस्थित, हे बघा. तर आता याला पण मी कापून घेते. मस्त लहान म्हणजे छोट्या छोट्याचा कापून घ्यायचा, असा त्याचे तुकडे करून घ्यायचे छोटे छोटे लसणाचे. त्याने जबरदस्त अशी चव येते. पैकी चूल पेटून घेते. तर चुलीवरची खासियत आहे की चुलीवर जबरदस्त अशी भाजी होते. तर चुलीवर करायला काही हरकत नाही. मग मस्त आता मी चूल पेटायला जाते. चला तर मग. मस्तपैकी चूल पेटलेली आहे आणि कढई पण मी चुलीवर ठेवलेली आहे. चुलीवर मस्तपैकी जाळ चालू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी 2 गडू तेल टाकून घेते. तर तेल हे व्यवस्थित तापू द्यायचं आणि नंतर आपलं मस्त जिरे आणि मोहरी तडतडू द्यायची. तर पहिले तेल तापू द्या. मध्ये जिरा आणि मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची. नंतर टाकायची हिरवी मिरची. व्यवस्थित हिरवी मिरची होऊ द्यायची. नंतर टाकायचा लसूण आणि नंतर टाकायचा आपला मस्तपैकी चिरून घेतलेला कांदा. व्यवस्थित लालसर होऊ द्यायचं सगळं. कांदा, लसण, हिरवी मिरची मस्त लालसर होऊ द्यायची. तर हे बघा सगळं व्यवस्थित झालेलं आहे. कांदा, हिरवी मिरची, लसण. तर आता याच्यामध्ये मी भाजी टाकून देते.
आता याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं. तर मीठ नंतरच टाकायचं, कारण ही भाजी चिमल्यानंतर थोडीशीच होते आणि त्यामुळे मिठाचा अंदाज चुकू शकतो. त्यामुळे पहिले भाजी होऊ द्यायची आहे. आता मस्त आहे भाजी पूर्ण चिमलेली आहे. तर याच्यामध्ये आता मी हे बघा थोडंसं तिखट, थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेते. आणि हे व्यवस्थित फिरून घेते. आता होतच आलेली आहे आणि ही भाजी पचायला पण हलकी आणि चवीला पण एकदम भारी लागते. तर तुम्हाला आवडली की नाही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तसं नका कळू, पहिले आणा, करून बघा, खा आणि नंतर कळवा कशी झाली आहे म्हणून. तर अवघ्या 5 मिनिटात आपली भाजी शिजून तयार होणार. तर हे बघा आपली खापरीची रानभाजी शिजून तयार झालेली आहे. तर माझ्या चुलीवरच्या तुम्हाला चुलीवरची चव या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कारण मी खूप मेहनत घेत आहे. कारण मला वाटते की आपल्या ह्या जुन्या भाज्या सर्वांनाच माहीत असायला हव्यात. त्यामुळे मी आजीपासून माझ्या माहिती काढते आणि तुम्हाला सांगते. आणि त्यापासून शरीराला पण भरपूर असे फायदे होतात. आवडलं असेलच तर एक लाईक करायला विसरू नका. तर ही भाजी कशी झाली हे मी तुम्हाला सांगते. चला तर मग. तर हे बघा भाजी शेतातून थेट ताटात आलेली आहे बघा. तर आता सांगते मी कशी झाली आहे म्हणून आपली खापरीची रानभाजी. तर याला पुनर्वसा असेही म्हणतात बऱ्याच ठिकाणी. तर मी खापरी म्हणत आहे. आणि चवीला कशी झाली ही मी तुम्हाला सांगते. भाजी जबरदस्त झालेली आहे. जर तुम्हाला भूक लागत नसेल, काही खावंसं वाटत नसेल तर अशा प्रकारच्या भाज्या बनवून खा. शरीर तंदुरुस्त ठेवा. जबरदस्त भाजी झाली आहे चवीला. तर थांबा एक घास खाते आणि डबल सांगते. चवीला भन्नाट झालेली आहे भाजी. खरं सांगते, खरं तुम्हाला माझं पटत नसेल तर आणा, थोडीशीच आणा, बनवून बघा, खा, नंतर मला सांगा. थोडीशी जागी तुम्ही भरपूर अशी भाजी आणसाल नंतर आणि बनवून खासाल. तर चला तर भेटूया अशाच प्रकारच्या चुलीवरच्या नवनवीन रेसिपींमध्ये. धन्यवाद.